आपल्याकडे तसं नाही. श्रीमंत पाहुणा आला की मुळवाटी, त्याच्या पोरा सोरायला नोकऱ्या असल्या की मुळवाटी, आणि गरीब पाहुण्याला ए रामा पुढच्या रविवारी बाब्याचं लग्न आहे, ध्यानात हे का नाही? अरे सुंबळ्या तो सांगितलंच नाही ना. गरीबाला फोनवर सांगायला बर का, आणि मोठ्याला म्हणतो बर का बर का, हाजरी लावा बरं, माझ्या लेकरायला आशीर्वाद द्या बरं का. आणि अशा माणसाला म्हणायला त्यानं बाप जिता आडात ढकलला होता, फक्त तो पैशावाला आहे म्हणून ते आशीर्वाद, त्याचे आशीर्वाद लागत असतात का सुंबळ्या तुझ्या पोराला? आणि गरीब पाहुणा असला की धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी. तेव्हा बोलणं लय सोपं असतंय. नाही नाही आपलं लय मन मोठं आहे. कशाचं मोठं आलंय सुंबळ्या? खपक्या पाहिले की दिसत तू असा लव लव करी तू, आणि गरीब गरीबायला शपटा हानीत नाही, आणि नुसता तोंडान सांग तू लय मोठं मोने. कोणी कोण मोठा आहे तू? विठाला विठाला. तेव्हा चोखोबाराला पाचट नव्हती, उसाची पाचट देत नव्हते. पाचट मेलेल्या जनावराचं चामडं काढायचं, जनावर पुरून टाकायचं, ते चामडं रंगवायचं, आणि रंगवलेलं चामडं झोपड्यावर टाकलं आणि त्याच्यात संसार केला, आणि विटेवरच्या मालकाचं भोजेकर बाबा भजन केलं. आणि तशा परिस्थितीत राहणारा सोन्याच्या शिवळा बैलगाडीला असलेला मेहुणा साष्टांग दंडोत घालीत होता. याला म्हणायचं पारख, याला म्हणायचं पारख. गरीब असेल, आचरणशील असेल, त्याच्या छातीला छाती लावा. रक्ताच्या नात्याचा असेल, भडवा असेल, त्याच्या लांब पावला लांबून जा. काय करायची श्रीमंती त्याची? काय करायची काय करायची? एका गावात गेलो, म्हणले यायला मालक म्हणतात. म्हणलो काऊन? यायला 900 एकर जमीन आहे, सप्त्यात पट्टी, रुपया देत नाहीत. मी म्हणलं तुला पाप लागन उद्या मालक म्हणशील तर. माझ्या कानाला पण पाप लागत म्हणलो. त्याला मालक म्हणलेलं मला काऊन सांगितलंस? जमीन 900 एकर आणि सप्त्याला रुपया देत नाही, आणि त्याला अख्खं गाव मालक म्हणते. गावालाच हाणायला पाहिजे. रुपड्या देईन सप्त्याला, आणि त्याला मालक म्हणायले. एक जणाच्या पलंगाला सोन्याच्या इटा म्हणले, त्याच्या पलंगाला सोन्याच्या इटा, आणि बाप मंदिरात बसला भीक मागत. काय करायचं? देऊतले मालक मायबापाची सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, आणि नमो त्या वचन सत्यवदे. खरं बोलणाऱ्याच्या आणि आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या तुकोबराया पाया पडतात. चला दर्शन घेतलं. मागा वाटत नव्हतं भोजेकर बाबा, पण बहिणीनं काय विचारलं? बैसोनी एकांत पुषे गुजमात, वहिनी शमवंत आहेत की. ह्या भंगाचं पुढचं कडव आहे. संसाराचे भय धरुनी मानसी, चोखा मेऊन पुरीशी जाता झाला. त्याच्या पुढे बघा, बैसोनी एकांत पुषे गुजमात, वहिनी शमवंत आहेत की. त्या बाईची वाणी किती श्रीमंत असावा. तिनं बाप खुशाले का, वडील आई वडील वारले होते. भाऊ दादा तू खुशालेस का? दादा तू हे लेकरं खुशालेत का? हे नाही विचारलं. वहिनी शमवंत आहेत की. शमवंत म्हणजे खुशाल. दादा वहिनी खुशालेत का? म्हणून भावजायाला सांगतो, सुनायला सांगतो, तुम्हाला जर माहेरात वजन पाहिजे असेल तर भावजाईला जीव लावा. जर तुम्हाला भारीची साडी नाही तिने नेशिली तर मला गिरगावचा बाळू म्हणू नका. पण तुम्ही करतात काय माहितीये का? भावाला जीव लावतात. बाई दादा कायच खराब दिसायलाच बापा, लग्न झालं तवा हातीच्या पिल्यावानी दिसत होतास, आणि काही वहिनी तुया पदरात पडली, माय मेलेल्या वघारावानी तुझे गुडघ्याला गुडघे घासायलेत. आणि ही दोरकी दिवाळीहून वापस जाताना भाऊ म्हणला मी जालन्याहून साडी आणतो. नका, घरातल्या का फुकून द्याच्यात का? सनकातलीच नेशिली. तुम्हाला जर भारीची साडी पाहिजे असेल ना, तर एक औषध घ्या गिरगावकराकडून. बस स्टँडवर भाऊजाईचा भाऊ होता, त्याच्या पायात एकच बूट होता. सख्या भावाच्या बायकोचा भाऊ, भाऊजाईचाच भाऊ ना, एकच बूट होता. म्हणजे काऊन हरपिला असन तर हे सगळ्याला कळत आहे. पण ते बस स्टँडला भेटल्याच्या नंतर माहेरात गेल्यावर म्हणायचं, वहिनी तुमचे दादा भेटले होते बाई, आमच्या दोन्ही लेकरायला बघितल्याबरोबर त्यानं 2 बिस्किटचे पुढे हिच्याकूनच 50 घेतले प्याला. हिच्याकूनच 50 रुपये प्याल घेतले. पण इतकंच म्हणायचं, वहिनी तुमचे दादा जालन्याच्या बस स्टॉपला भेटले बाई, कायच तुमच्या दादाचा स्वभाव आहे वहिनी. बाई आमचे लेकरं पाहिल्याबरोबर 2 बिस्किटचे पुढे आणले, मला एकादशी आणल्या असल्यामुळं केळीचं डझन आणलं. बाई कायच तुमच्या माहेरातली वागणूक आहे. बाईनं लगेच संध्याकाळच्या पुरण शिजिलं.
तिला माहित होता आपला भाऊ किती बदमाश आहे, पण वर्णन स्तुती कोणाला बी आवडती हो, स्तुती आवडती कोणाला बी. हो, सासायला जर दुधाचा चहा पाहिजे असेल तर इतकंच म्हणायचं. सून माहेरावून आली की इतकंच म्हणायचं, द्वारकाबाई या ना, या द्वारकाबाई या, वत्साबाई या, सावित्रा इन ग. तिघी जणी बसल्या, पाहणं बाई काल सुनबाई आल्या, काय पीस आणला, चांदण्यावानी चमकायला चंद्राच्या, तेजावानी काय बुट्टे आहेत बाई, बघा ना पीस. दुधाचा चहा घेऊन येते. पण ह्या मथाड्या इतक्या जिबा यायच्या रंगल्या, येड्यावणीच करायला त्या मथाऱ्या. इन द्वारका, ए मंजुळा इन, आली ना काल दिवाळीहून, आणलं टाकणं टाकायला धुडक. तिनं दूध सांडून दिलं, काळाच्या आणला. आपल्या तोंडावे माय सगळं, आपल्या जिभेत आहे. आपण चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं, विश्व आपल्यावर प्रेम करते, काय ताण नाही. आणि जिथं कडक बोलायचं तिथं कोणाच्या बापाला भ्यायचं बी नाही, काय नाही भ्यायचं कोणाच्या बापाला. ठाम बोलायचं, खरं बोलायचं, कडक बोलायचं. ताई सगळे खुशाले, तुला भाचा झालाय पण दूध नाही. डमणी झोपली, डमणी झोपली, डमणीत ढकलीत वासरू टाकलं, मागून ढकली असती ना त्याच्यात. जिंच्या पॅन्टेवाल्यांना डमणे माहित नाहीत. फार काय झालं तर तुम्ही रेंघ्या पाहिल्या असत्या, रेंघ्या डमण्या. ह्या गावातून माहेरातून मुलगी झाला, रेशमाच्या पडदाने असायच्या, इकून तके तिकून तके. हा, येळूच्या कमट्याच्या जास्त विदर्भात डमण्या. लोणारच्या यात्रेत, आपल्या सखाराम बाबाच्या यात्रेत डमण्या भेटायच्या. लोणीला सखाराम बाबाच्या लोणीच्या यात्रेत सुताडे भेटायचे. हो, अजून 2-2 म्हातारे मेले तरी त्याच्या नातवायला अजून सुताडे आहेच, असे सुताडे भेटायचे. तिथं लय अशा चांगल्या वस्तू भेटायच्या, डमण्या, जुन्या गाड्या, अशा त्या काठ्या गिठ्या, असं थाट वैभवशाली वस्तू भेटायच्या. अशा डमण्या उग्या, ते घुंगरण, ते थाटण गिटण मस्त असायचं. तुम्ही रेंग्या पाहिले. जाऊ द्या, ते रेंग्याचं नाही सांगत, आता वेळ झाला ना. आणि मग काय झालं, त्या ढकलीत वासरू पाठीमाग गाय बांधली, चोखवरायला मधात घेतलं, गाडी हाकायला मेवणे बसले. आणि बुलढाणा जिल्ह्यातून मंगळवेढ्याला गाडी आली. आल्याबरोबर पाहिलं वासरू, टवटवीत वासरू गाय. दया सांगतोय, बायकोनं सांगितलं मालक आतापर्यंत मुलानं धीर धरलाय, पण एक काम करा, दूध लवकर काढा, वेगात सांगतोय. आणि मग चोखवरायनी वासरू सोडलं. गाय दूध कोणासाठी देती? वासरासाठी. आपण वासराला पाजित होत का? शेळी कोणासाठी दूध देती? मसड कोणासाठी देती? वगारासाठी. म्हशीवाले लय माणसं हुशार हो. हाल्या जर झाला ना तर पहिल्या दिवसाचं 3 दिवसाचं दूध फुल पाजित येत, त्या दुधानं ते मरत. ते मेलं की त्याच्या पोटातलं चट काढी ते, साळीचं तणस मधात घालीत, त्याच्या पायाला अशा खुट्या लावित आणि म्हशी पुढे उभं करतात आणि त्याला हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. ती येडपट मसड त्याला चाटल्या बी पाना सोडी. ती म्हशी असतात. गाईत आणि म्हशीतले फरक बरं तुम्ही अजून बी लक्षात घ्या. गाय नदीला पाणी पिली तर पाणी पेतीन, चारा खाती. मसड पाणी बी पेतीन, शेण तिथं टाकते. कोणाच्याच जीवनात म्हशी येऊ नये. अर्थ आगाव घेऊ नका. शक्यतो सगळ्यांच्या जीवनात गायी यावा, म्हशी येऊ नये. लय पिळे घेतात म्हशी. काय सांगू लागलो? आमच्या इथं एक माणूस, महाराज नाव सांगत नाही, तुमच्या जरा जवळचा होता. आणि पुन्हा कॅमेऱ्यावाल्याने इस्तू लागतो ना, ते ऐकले मला गावात गेले कीच काडी फोडायचं माहिती त्याचे नातू. असा माणूस होता. म्हशीचं दूध काढताना, म्हशीचं असो गाईचं असो, दूध काढताना सड कोरडं झालं की खालचं दूध लावावं लागतं का नाही बकेटातलं, ते दूध नव्हता लाईत. म्हणजे दूध उडन म्हणून ते तोंडातलंच पाणी लावायचं. मी कवात त्याच्या इथं चहा नाही प्याला. हा, नगत म्हणलं अद्याप नाही, ते तोंडातलं पाणी लाईत होता.
हे काय दया करणार आहे तो, काय दया करणार आहे? शेळ्या पाळणार तो इतके बहादर बापा बापा ते शेळीला 2 पिले झाले की डाला असती, डाला खाली पिले आणि डालावर पुन्हा फुटकं जात, त्या डालावर फुटकं जात आणि मग शेळी रानातून आली की तिच्या कासात दूध असते. टिक्यान गलुली, तिच्या पिल्याचं नाव टिक्या म्हणजे बोकड्या आणि गलुली म्हणजे पाठ. टिक्यान गलुली, गलुली म्हणली टिक्या दादा पान आईला किती दूध आलंय. तर टिक्या म्हणला मालकीन सोडीन तर आईचं दूध पिता येईन. मालकीन म्हणजे शेळी पाळणारी. तिने शेळी बांधली तर टिक्याला वाटलं आता डालावरचा दगड काढून आम्हाला दोघायला सोडती का नाही. ती मधात गेली आणि ढवळा तांबे आणला. ढवळा तांबे आणला आणि शेळीचा पाय मेचकीत दाबला. मी उभा असतो तर लय सांगितलं असतं खास, पण समजून घ्या तुम्ही त्याच्यातले पोटकिडे येत. शेळीचा पायाचा मेचकीत दाबला आणि चट दूध काढ. येईन गेल्यावर पुन्हा खालून दणका हाणला आणि चट पिळून घेतलं. मग टिक्यान गलुली सोडे. आता काय राखेल पेतीन का ती. आणि पुन्हा म्हणतो आपण निष्ठावंत वारकरी, शेपुड्या पिळायलाच रक्ता सगट आणि पुन्हा वारकरी म्हणतो सोंबळ्या. वासरू सोड भोजेकर बाबा, वासरू सोडल्याबरोबर तान्हयाची लागता झटी. पाना सुटला आणि वासरू आखडत असताना दोरी गळ्याला घासली आणि तोंडातलं दूध बाहेर आलं. कळकळ कळकळ अंतकरण तुटलं. देवा, अरे आपल्या लेकराच्या वाचण्यासाठी गाईनं पाळलेलं वासरू तिच्या लेकराला दूर करून आपण आपल्या लेकरासाठी दूध वासरू सोडून दिलं आणि बायकोला सांगितलं त्यानं दिलंय, वाचायचं का मारायचं ते ठरीन, पण वासराला आखडून दूध नाही काढीत. शेवटी कसं वाचलं तो भाग पुढचा आहे. पण इतकी दया ज्याच्या अंत करण्यात साधू म्हणावी ताई ऐशी विठोबा रखुमा एखादा पुरावा देत असताना मनानं बोलणं, मनाचा पुरावा देणं, गाईचं मांस खाल्लं इतकं पाप आहे. गौमासा समम पापा. मनानं नाही सांगायचं एखादा पुरावा, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. जोपर्यंत मालक आहेत तिथं स्त्रीच्या रूपात, तोपर्यंत काय कमी असेल. कृपा कटाक्षेने हवी, पाहिल्याबरोबर बघायचं काम. पण 28व्या दिवशी चोखोबरायचं घर सुटल्याबरोबर बाईच्या अंतकरणातले विकार जागे झाले आणि दुग्धाच्या ग्रंथी संपल्या. टेहा 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 टेहा. 28व्या दिवशी पोरग वरडायला लागलं, नाही तर टुनटुनीत होतं गुबगुबीत. 28व्या दिवशी दुपारी मात्र त्याचा चेहरा काळवणला. सकाळपासून देवानं घरातून बाहेर पाऊल काढला की त्याच्या आईच्या वक्षस्थळात दुधाचा एक थेंब सुद्धा आला नाही. त्वचा काळपट पडू लागली, डोळे थिजू लागले, मुठी वळू लागलं, हातपाय आखडू लागलं. मालकाला आनंद वाटला, मुलगा झालाय. एक बोलू मालक, सकाळपासून बाळाला पाजण्यासाठी काहीच नाही. का ग 27 दिवस काय पाजलंस? वक्षस्थळात दूध होतं, पण वंश गेल्यापासून वक्षस्थळातलं दूध संपलं, लक्ष्मी निघून गेली. लक्ष्मीचा मालकच तिथं होता. दूध संपलंय मालक वक्षस्थळातलं. परिस्थिती इतकी नाजूक होती महाराज. एकेकाळी जातीय पगडा इतका विचित्र झालेला होता, इतका विचित्र झालेला होता. त्या काळात विशिष्ट प्रकारच्या लोकांना कोणाच्या दारात जाणं परवानगी नव्हती. चोखोबराय नाल्या उपसायचं काम करायचे, गल्ल्या झाडायचं काम करायची, तुमची आमची मेलेली जनावरं बाहेर नेऊन टाकायची आणि तुमच्या आमच्या मुलामुलींच्या लग्नातल्या कार्यक्रमातलं जळतण सरपण 2.5 किलोच्या कुऱ्हाडीनं या पिंजरा हलायचा, त्यांचा फासोळ्याचा पिंजरा हलायचा आणि खंटाळ लाकडं फोडून आपल्यासाठी स्वयंपाकासाठी इंधन तयार करायची. ही कामं माझ्या चोखोबरायची होती. आणि चौथं काम होतं, चोखोबरायला गौंडी काम येत होतं, बांधकाम सुद्धा करायची. त्या बांधकाम करत असतानाच मृत्यू पावला, मंगळवेड्याची भिंत बांधत असताना. असा निष्काम साधू, पवित्र साधू, प्रसादात जन्माला आलेला साधू. चोखोबरायचा जन्म प्रसादातला आहे. चोखोबरायचे आजोबा रानोबा नावाची व्यक्ती एका श्रीमंत माणसाची आंब्याची डाल घेऊन जायची पंढरपूरला.
आता चोखोबरायची समाधी आहे, त्या समाधीच्या अलीकडे डाल ठेवायची, पुजाऱ्याला आवाज द्यायचा, त्या आंब्याच्या डालीवर पाणी टाकायचं ना, आंबे धुवून पुजाऱ्यांमध्ये न्यायचे. चोखोबरायचे वडील शूद्र होते म्हणून, चोखोबरायचे वडील शूद्र होते म्हणून. सांगा एक मुद्दा, एकादशी कोणाचे लोक धरतात? हिंदूचे का मुसलमानाचे? हिंदूचे. आणि केळी सफरचंद कोणी किती आहे? मग एखाद्या केळात एकादशीच्या दिवशी 7 भाई निघला का? पाहिला का चाऊस मी एखाद्या केळात तुम्ही? चला, चोखोबराने आणलेली आंब्याची डाल धुवून नेत होते. किती निषेध असेल. पण 35व्या वर्षी चोखोबराच्या वडिलांना आणलेली आंब्याची डाल धुवून नेते. 35व्या वर्षी काय मालकात जागरूकता आली. तेव्हा वरून वैभव दिसते म्हणून मोठं नाही म्हणायचं. मी मगाशी सांगितलं 1400 रुपयाचे बिस्किट कुत्र खाते ते वैभवशाली आहे. 1,28,00,000ची गाडी. मी काल वारीला गेलो, आमच्या ड्रायव्हरचा उसला अवघड चालू होती म्हणून मी रेल्वेने गेलो, चांगल्या डब्यात बसून गेलो, तुमच्याच पैशावर. रेल्वेला उतरलो, आमच्या एक जणा कोण निरोप कळाला, बाळू महाराज रेल्वे स्टेशनला उतरलेत. मला एक गाडी घ्यायला एक माणूस आला, त्याच्याकडे 1,18,00,000ची गाडी होती. स्टेअरिंगवर तो बसलेला होता आणि त्याच्या सीटवर कुत्र बसलेलं होतं. माझ्यावर प्रेम करणारा डॉक्टर आहे तो, पण त्याच्या सीटवर कुत्र बसलेलं होतं. कुत्र किती नशिबवान असन कुत्र. 1,18,00,000च्या गाडीत बसले आणि गिरगाव करायला घ्यायला स्टेशनला आले कुत्र. ₹1,18,00,000 खर्चणाऱ्या 2 पायाच्या कुत्र्याला अक्कल नाही. 4 पायाचं कुत्र कुठं बसवा. मला पाहिलं तरी कुत्र सरकत नव्हतं. मी मागच्या सीटवर बसलो. कुत्र्यानं उलट काच खाली केल्याच्या नंतर दोन्ही बाहेर काढले. मला पाहिलं जीभ बाहेर काढलं. त्याची इच्छा होती याचा गाल चाटावा, पण मी त्याच्या मालकासारखा हरामखोर नव्हतो कुत्र्याच्या जवळ गाल न्यायला. अरे लय लोक कुत्रे श्रीमंत आहेत. कुत्रे कोणालाही श्रीमंत म्हण जाऊ नका. माणसं 4-2 लाखाच्या गाडीत बसले म्हणजे काय एवढं तुम्हाला असा गागा येतो त्याचा. हे लयच मोठा आहे नका म्हण जाऊ कोणाला मोठे. हे फसफस केलेले आंबे कुठे दिसत असते, काय नसते त्याचा. इजळलेले आंबे असतात. लोणचं होईन, आंबिलं होईन, तकू होईन आणि माछ घालावं तर रस होईन. असं बळबळ जाऊ नका, बळबळ जाऊ नका. काय नसतं त्याच्यात. बाबा पान केवढ्या गाडीत आली. मग का आता दे तू जीव त्याच्या गाडी खाली. हा लोकांचा भाव मोठं दिसलं की त्याला मोठं म्हणायचं. ते चोखोबरायचे वडील सामान्य 35 वर्ष सेवा केली. पुजाऱ्याला किती आदर असावा. आदरच नाही, आदरच नाही, आदरच नाही. पण 35व्या वर्षी चमत्कार घडला. डाल सोडल्याच्या नंतर एक आंबा चोकल्याला निघाला. अर्धाच चोकल्याला. बांधलं रानूबाला रात्रभर. रात्री 1 वाजता पुजाऱ्याच्या स्वप्नात विटेवरचे मालक आले. हे पुजाऱ्या, आंबा रानूबान नाही चोकला, मी चोकलाय. आणि राहिलेला अर्धा आंबा तू नाही खाचा, रानूबाला देऊन टाक. कष्टा सुटोस तर लटवाय लटन, कष्टा सुटोस तर पुजारी गेलं. आणि रानूबाच्या चरणावर डोकं ठेवलं. चोखोबरायच्या वडिलाच्या. विटेवरच्या मालकाचा संदेश आंबा तुम्हाला. वंजळीत आंबा घेतला. काय निष्ठा मालकाच्या प्रसादावर. किती निष्ठा प्रभूच्या प्रसादावर. किती निष्ठा विटेवरच्या मालकाच्या प्रसादावर. बिना चंद्रभागेच्या कडीला जोडा काढून ठेवला, तसाच ठेवला. घरी पळत गेले आणि पत्नीला सांगितलं, लक्ष्मी मालकाचे दात आणि ओढ जीभ लागलेला प्रसाद आहे विटेवरच्या मालकाचा, धर तुला. पत्नीला दिला. झालेल्या मुलाचं नाव ठेवलं चोखोबा. आंबा चोखून खाल्ला होता. मुलाचं नाव ठेवलं चोखोबा. अशा प्रसादातले चोखोबा आहे. पण त्या काळात तुमच्या माझ्यासारखी भडवे त्यांना जवळ येऊ देत नव्हती. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. सांगा एखादी जात आहे का त्या जातीत दारू पित नाहीत. जामदे नावाचं गाव आहे. एखाद्या वेळेस तुम्ही गेला असताल. 2530 मतदान पारधी समाजाचं. पारधी समाजाचं जामदे नावाचं गाव. कृष्णाजी माऊली जायखेडकर प्रसिद्ध महात्मा होऊन गेले खानदेशमध्ये. त्या महात्म्याच्या कृपेने 450 पारधी समाजाचे माणसं माळकरी झालेत. 450 लावर चित्र सशे रानडुकर धरणारे
तिथे किर्लोस्कर नावाचा एक व्यक्ती आहे, तो जामदे ते पंढरपूर दोघं नवरा बायको लॉकडाऊन मध्ये पंढरपूरला पायी पायी. ते म्हणलं पाणी पण देईन गेली लोक. मी पंढरपूर मध्ये आल्यावर पाहिलं त्यांना असं पाय खोड्याच्या नंतर एखाद्या लसणाच्या काचुळ्या निघत होत्या, अशा पायाच्या काचुळ्या निघत होत्या. पारधी समाजाचा माणूस, पारधी. दोघं नवरा बायको वड्या खोड्याचं पाणी पित पंढरपूरला गेले. काय कोणाला नाव ठेवता? हे पात्रता नाही आपली दुसऱ्याला नाव ठेवण्याची. दुसऱ्याच्या